दिस पण गरजेचं नसतं ना तर मी तुला कॉल केलाच नसता. काय झालं? अरे ते कनोजी आहेत ना, त्यांच्याबरोबर आपली परवा मीटिंग ठरली होती. ऍक्च्युली त्यांचा कॉल आला, त्यांना परवा वेळ नाहीये, त्यांना ती मीटिंग आजच करायची. ओके फाईन, नो प्रॉब्लेम. मी घरून जॉईन करतो ना ऑनलाईन, काही प्रॉब्लेम नाही. नाही, ऍक्च्युली ती ऑनलाईन जॉईन नाही करता येणार. प्रॉब्लेम असा झालाय की त्यांनी ती मीटिंग त्यांच्या कर्जतच्या रिसॉर्टवर ठेवली आहे आणि त्यांना असं हवंय की आपण इन पर्सन जाऊन ती मीटिंग करावी. आणि देवांश, तुझं त्या मीटिंग मध्ये असणं ऍब्सोल्युटली नेसेसरी नसतं ना तर मी तुला डिस्टर्ब केलंच नसतं. हॅलो देवांश. हो, हा ऐकतोय. मग काय येतोयस ना तू? ऍक्च्युली आपल्याला तासाभरात निघावं लागेल. त्यांचे 2 कॉल्स ऑलरेडी येऊन गेलेत आणि मला खरंच खूप टेन्शन आलं. शमी, मला 2 मिनिटं देशील का प्लीज? या शो. माहितीये तुमची खूप महत्वाची मीटिंग आहे आणि तुमच्याशिवाय ती अडून राहणार आहे, बरोबर? नाही, फक्त एवढंच नाही आहे. ऍक्च्युली मीटिंग कर्जतला आहे, सो कर्जतला जावं लागेल मला आता. आणि जेन्युअनली मला ना तुम्हाला सोडून जायची इच्छा नाही असं याची बात. काम पण तेवढंच महत्वाचं आहे ना. आणि तुम्ही आता होतात तोपर्यंत मला बरं वाटलंय. पण स्टील तुम्हाला काही लागलं नंतर तर आई आहेत ना काळजी घ्यायला. काळजी करू नका. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी व्यवस्थित आराम करेन. काळजी करू नका. तुम्ही आता कामावर जा, ठीक आहे? सॉरी. ठीक आहे. हा शमिका, बोल ना. हा मी येतोय. मी ऑफिस खालीच भेटतो तुला. ओके डन. सी यू इन एन आवर. बाय. येस येस येस. हाय देवांश. हॅलो मॅम. लवकर पोहोचलास तू? हा, 10 मिनिटं झाली. निघायचं आपण? ओके, सो सॉरी. अरे आय वॉज गेटिंग रेडी. जरा इम्पॉर्टंट मीटिंग आहे ना, म्हटलं जरा प्रेझेंटेबल दिसायला हवं. कारण तिथे जाऊन टचअप करायला वेळ नाही मिळाला तर पुन्हा प्रॉब्लेम नको. सो मी जरा छान तयार होऊन आले. इट्स ओके, लेट्स गो. बरं मला सांग ना, मी कशी दिसतेय? ओके दिसतेय ना? हा ओके. मी काय म्हणलं, आपण वेळेत निघूयात म्हणजे वेळेत परत येता येईल आपल्याला. निघायचं? हो शुअर. पण देवांश, आय अंडरस्टँड की तुला आता सई बरोबर राहायची खूप इच्छा होती, बट अचानक मीटिंग ठरली, काय करणार? जावं लागेलच. नो वरीज, आपण निघूयात ना प्लीज. चला. तू ड्राईव्ह करतोस? हा करतो, हरकत नाही. चालेल, चला. मॅम व्हॉट यू वॉन्ट? मॅम मी जरा फोनवर अडकले होते म्हणून सॉरी. चला मॅम निघूया. 1 मिनिट इकडे. कुठे निघूया? मॅम कर्जतला जायचं ना मीटिंगला. मी तुला म्हटलं का तू ये म्हणून? मॅम पण दरवेळी तर मीच येते ना, म्हणून मला वाटलं. मी फाईल्स आणि लॅपटॉपची बॅग पण घेऊन आले. मग तू एक काम कर, त्या फाईल्स आणि लॅपटॉप गाडीत ठेव आणि तू जा. तुझी गरज नाही. पण मॅम दरवेळी तर मीच येते ना. नेहा, बॉस कोण आहे, तू की मी? मी आहे ना. मग एक बॉस म्हणून मला तुला कुठलंही एक्सप्लेनेशन द्यायची काहीही गरज वाटत. ऑल्सो यावेळी माझ्या बरोबर देवांश आहे, सो विल मॅनेज इट. तू एक काम कर ना, तुला दिलेली कामं तू आधी पूर्ण कर, तेही वेळेत. ओके मॅम. 1 मिनिट थांब, माझ्याचकडे दे. तोंड काय बघत बसलीयस? जा ना. सॉरी मॅम. सो सॉरी फॉर दॅट. नो प्रॉब्लेम. निघूयात आपण. या.
येस 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 येस. बॅटरी डाऊन. गॉड. सई, माझ्या मोबाईलचं चार्जर आणलं, माझी बॅटरी डाऊन झाली. अंजली बाळा, आपण गरोदर आहोत याचा अर्थ असा नाही की हालचालच करायची नाही. जरा उठावं, चालावं, पाय मोकळे करावे. आपल्या शरीरासाठी चांगलं असतं ते, कळलं? चहा आणलाय का? थँक्यू. काय मस्त मौसम झाला ना, या मौसम मध्ये चहा म्हणजे द्या. काढा येतो. हवाय चहा? हवाय ना? तिथे करून ठेवलाय, उठ आणि घे जा. जाऊ दे, नको मग. बस. सई, अगं देवाचा काही फोन आला होता का? पोचल्याचं कळवलं? नाही आई, त्यांचा काही फोन वगैरे नाही आला. अगं मग तू कर त्याला फोन आणि त्याला म्हणावं रात्री लवकर घरी या. आधीच पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यात ट्रॅफिक असतं, उगाच अडकायला नको. हा, मी फोन घेऊन आले. अगं तो काढा तर घे. फोन करून झाला की घेते. चाललीस आहेस तर चार्जर पण आण. ती जातच होती ना, म्हणून सांगितलं. हा रस्ता छान आहे ना? काय झालंय देवांशला? माझ्याशी बोलत का नाहीये हा? याला बोलतं केलं पाहिजे. देवांश, तुझ्या फोनचं ब्लूटूथ कनेक्ट करतोस का आणि गाणी लावतोस का? आत्ता गाणी? हो, ऍक्च्युली मीच केलं असतं कनेक्ट, पण नेमकं माझ्या फोनची बॅटरी लो आहे. कर. हे माझं फेवरेट गाणं आहे. शेंगा, काय केलंस? फोन का कट केलास? अरे गाणं सुरू आहे ना म्हणून. अरे पण सईंचा फोन होता हा. मग गाणं इंटरप्ट झालं असतं ना. शनिका, तुला माहितीये ना सई आजारी आहेत. पण मगाशी तूच म्हणालास ना की ती ओके म्हणून तर आपण निघालो.
अरे पण काही इमर्जन्सी पण असू शकते ना. देवांश, तू इथून काही करू शकणार आहेस का? सईची काळजी घ्यायला तिथे आई आहे, ती घेईल सांभाळून. अरे पण देवांश, तू दिवसभर तिच्याच बरोबर होतास ना, आता ड्राईव्ह करतोयस तर त्याकडे लक्ष दे. हे बघ, तिकडे तिची काळजी घेण्यासाठी घरचे सगळे आहेत, सो डोंट वरी. शमिका अशी वेड का वागते? काय ग बाळा, लागत नाहीये फोन? घाटात असेल ना, तिथे नसते रेंज. नाही आई, फोन लागतोय पण देवांशने कट केला फोन. काय ग, काय झालं हसायला? काय नाही अगं आई, ड्राईव्ह करत असतील ना त्यामुळे कट केला असणार. नाही, करेक्टच आहे तुझं. देवांश ड्राईव्ह करत असतील, आय अग्री. पण ब्लूटूथ असतं ना कारमध्ये, ब्लूटूथने कॉल रिसीव्ह करता येतो. मग सई, हे बघ, मला काय वाटतं, देवांशने कॉल स्वतःहून कट नसेल केला, देवांशला शमिकाने कॉल कट करायला लावला असेल. त्या का करतील असं? का म्हणजे अटेन्शन, देवांशचं अटेन्शन मिळवण्यासाठी. सई, हे बघ, आय नो मी असं बोलल्यानंतर तुला माझा राग येऊ शकतो, पण तुझी सिस्टर म्हणून तुला वॉर्न करतेय. म्हणजे तू इकडे आपलं शमिका मॅम करत बसशील आणि तिकडे देवांश फिसकन निसटून जातील तुझ्या हातातून. मेन लोकांचा ना सई काही भरोसा नसतो, कळतंय का? म्हणजे काय म्हणायचं काय तुला? माझा मुलगा असा वाहवत जाणाऱ्यांपैकी नाहीये. कसं वागायचं याचं चांगलं भान आहे माझ्या देवाला. नाही म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला मम्मी. आणि मुळात तू पुरुषांनाच का बोलला होतेस? बायकांनी सुद्धा तितक्याच जबाबदारीने वागायचं असतं. बस झालं आता, शांत बस जरा. आधीच सई बिचारी काळजीत आहे, उगाच नको ते बोलत बसते. सई, तू नको काळजी करू बाळा. अगं गडबडीत असेल म्हणून कट झाला असेल. थोड्या वेळाने करेल तो फोन, नाही तर मग तू कर. होय, तो काढा संपवतेस ना? एकदा थांबून कॉल करून बघू का सईंना? नको यार, आणखी वेळ जाईल त्यात. मे बी त्यांनी पण सांगायला फोन केला असेल की त्यांना आता बरं वाटतंय, औषधं वगैरे घेऊन झाली आहेत म्हणून, हा ना? वाव, मला कधीपासून असं मुंबईच्या बाहेर फिरायला जायची इच्छा होती. आय मीन मीटिंगच्या निमित्ताने ते पॉसिबल झालं ना. किती छान वेदर आहे आज, हो ना? देवांश, देवांश गाडी थांबव. शमिका काय झालं? गाडी थांबव, थांबव म्हटलं ना. थांब. काय झालंय? तुला त्रास होतोय परत? यू ओके? या, आय एम ओके. ते बघ,
यार शमिका, काय त्याचं काय? मी खूप वर्षात भुट्टा खाल्ला नाहीये, प्लीज आपण खाऊया. शमिका यार, आपल्याला ऑलरेडी उशीर होतोय ना, आणि इकडे असा टाइम वेस्ट केला तर मग घरी परत जायला वेळ होईल आपल्याला. आत्ता नको ना प्लीज. देवांशरी असं काय करतोय? 10 मिनिट लागतील. तुला माहितीये मी किती वर्षात भुट्टा खाल्ला नाहीये, प्लीज एक खाऊया ना. नाही करेक्ट आहे तुझं, पण घरी जायला उशीर होईल का, बस बाकी काही नाही. देवांश प्लीज, माझी ना किती वर्षांपासूनची इच्छा होती की मित्रांबरोबर असं बाहेर फिरायला जायचं आणि भुट्टा खायचा. प्लीज खाऊया ना, 10 मिनिट लागतील. प्लीज प्लीज. हा ठीक आहे, फाईन फाईन. उतर. हा चल पटकन. दादा 2 भुट्टा द्या. शमिका मला नको आहे, मला नको आहे. ओके का? तू खा ना शमिका प्लीज. अरे घे ना, बघ किती छान गरम गरम आहे आणि मस्त त्याच्यावर लिंबू मसाला लावून ना खूप छान झाले. अरे नाही सिरियसली नको आहे मला, तू प्लीज. ठीक आहे प्लीज. दादा एकच द्या. एकच. शमिका, तुझ्या फोनला नेटवर्क आहे का? नाही, माझ्याही फोनला नेटवर्क नाही. साईंना फोन करायचा होता आणि ते काहीच नेटवर्क नाही. कम ऑन देवांश, कसं ओपन अप करू तुला? देवांश इकडे आहे ना. तू सगळं नाही खाऊ शकणारस, पण एक घास तरी खा. अरे नाही, मला सिरियसली नको आहे. देवांश अरे असं काय करतोय? खरंच छान आहे, खा ना. खरं तर नाही आवडत मला गणेश. मला तर आवडतं बाबा. इनफॅक्ट मला पावसाळ्यात सगळंच आवडतं. यु नो, माझं स्वप्न होतं की मला एखाद्या मित्राबरोबर मस्त असं मॉन्सून ट्रिपला जायचंय. आपण ट्रिपला नाही आलो ना शलिता, आपण मीटिंगला आलोय. राईट, पण मीटिंगला जातोय म्हणून काही मजा करायचीच नाही असं काही रूल आहे का? नाही आहे ना, थोडी मजा चालते. ओके. सई आजारी असल्यावर ही मजा वगैरे करणं शक्यच नाही. आणि मान्सून वगैरे ना सईंना जास्त आवडतं. आणखी सर मान्सून मध्ये सगळे प्लॅन ठरलेले असतात. कांदा भजी, गरम चहा सगळं फिक्स असतं. इनफॅक्ट यावेळेस तर माझी खूप इच्छा आहे की मी त्यांना कुठेतरी मस्त बाहेर घेऊन लेट्स सी त्या कामाकामात कसं जमतं. पण तुम्ही तर नेहमीच फिरायला जात असाल ना? हा म्हणजे प्रयत्न तर करतो, पण पॉसिबल होत ना. कारण आधी पण कामाचा खूप लोड असायचा ना. आधी घरचा बिझनेस सांभाळत होतो, आता हे सगळं काम, आणि या व्यतिरिक्त घरचे पण व्याप सुरूच असतात काही ना काही. सो नाही मिळालं ॲज सच वे, पण होपफुली यावर्षी जाऊ. पण चान्स आपल्याला मिळालाय देवांश. सतत सई सई करत असतोस, तरी एवढ्या रोमॅन्टिक वेदरमध्ये तुझ्याबरोबर मी आहे, ती सई नाही आहे. मला अजून काय हवंय? तुझ्या फोनला तर नेटवर्क नव्हतं ना? आलं असेल, सईचा फोन आहे. हॅलो सई. हॅलो देवांश, अहो किती वेळ झाला फोन करते तुम्हाला, एकतर फोनच लागत नाहीये. इथून तिथून फोन लागला तर फोन कट करताय तुम्ही पोहोचलात की नाही अजून? अरे ऐकून तर घ्या माझं. सांगतो सगळं सांगतो.
बरं ठीक आहे, तुम्ही आता वेळेत घरी या, वाट बघते मी तुमची. हा डोंट वरी जेवायच्या वेळेपर्यंत नक्की पोहोच. ओके ठेवू आता. हो बाय. बाय. सी यू. सई आय मिस यू. बाय. थँक्यू सो मच शंका. थँक्यू. आई काय झालं बोलणं? हो झालं, व्यवस्थित येते. मग मगाशी का कट केला म्हणाला? चुकून झालं असेल. कधीपर्यंत परत येतोय? ते म्हणालेत की जेवणाच्या वेळेपर्यंत नक्की येते. म्हणजे आता थोड्याच वेळात परत यायला निघतील ते. मीटिंग सुरू झाली का ग त्याची? आई ऍक्च्युली ना ते अजून पोहोचलेच नाहीये त्या ठिकाणी. पोहोचले नाही म्हणजे? अगं कधीचे निघालेत ते? हो पण अचानक शमिका मॅडमना ते कणीस खायची इच्छा झाली ना, त्यामुळे एका ठिकाणी थांबले होते. काय मुलगी आहे ही? नाही म्हणजे तिला माहिती आहे तू आजारी आहेस, त्याची वाट बघत असशील. ठीक आहे ना, इच्छा झाली ना त्यांची, आणि असंही कणीस खायला किती वेळ लागतो? प्रश्न वेळेचा नाहीये सई, बालिश वागण्याचा आहे. कामासाठी गेलेत ना हे दोघं, पिकनिक असल्यासारखं का वागायचं? एकदम करेक्ट बोलताय मम्मी तुम्ही. आणि मला तर वाटतं देवांश ना आज येणारच नाहीत घरी. काही काय बोलतेस ग? अरे सई, क्लिअर कनेक्शन आहे. आत्ता कुठे त्यांची मॉन्सून ट्रिप सुरू झाली आहे, म्हणजे आता भुट्टा झाला, मग गरम गरम टी होईल, मग भजी घेतील मम्मी, आणि एवढं सगळं केल्यानंतर ऑब्व्हियस उशीर होणार ना त्यांना. मग तिकडे पोहोचणार कधी, मीटिंग कधी होणार, ह्या सगळ्याला उशीर होणार. आणि मग देवांश बिंग देवांश इतका उशीर झाल्यानंतर एका मुलीला रात्री कसं सोडणार ना न जेवता. मग देवांशच म्हणतील की आपण इकडेच डिनर करून जाऊया.